ओके बघा, पेपर सिस्टम कशी असेल, ESE म्हणजे काय असणार 70 मार्क्स पेपर, नंतर ISE हे काय होतं 30 मार्क्स पेपर होता, आणि ISE नंतर काय असेल ना तुमचे CA ICA म्हणजे काय असणार 25 मार्क्स. आता 25 मार्क्स म्हणजे काय असेल तुमचे ओरलचे मार्क असतात. ओरल आता आपण काय ऑनलाईन असल्यामुळे ओरल वगैरे घेत नाही, डायरेक्ट 25 मार्क्स आपण काय करतो डिवाइड करतो. कशाने डिवाइड करतो, 3 चॅप्टर टेस्ट, 3 चॅप्टर टेस्ट, त्यानंतर तुमचे काय असेल अटेंडन्स असेल, त्यानंतर काय असेल असाइनमेंट असतील. ओके, हे झालं ISE मार्क. त्यानंतर ISC मार्क आपण करतो कॉलेज 3 टेस्ट घेतो, 3 IC टेस्ट, ISC फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. त्यातलं काय असेल बेस्ट 2 असेल, बेस्ट 2. आणि जर तुम्ही ISC मध्ये जर फेल असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फेल असता. थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम आलेला बघा. जर तुम्ही काय सांगितलं तुम्हाला जर ISC मध्ये तुम्ही जर फेल असाल तर तुम्ही काय असतं मेन एक्झामला फेल असता, पण ISC ला कोण फेल करत नाहीत कॉलेजमध्ये. आता सध्या एक ISC फर्स्ट, सेकंड, थर्ड ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्हाला पास करतात. जर तुम्ही कॉलेजवर असता तर त्या काय करतात तुम्ही म्हणजे रिटेस्ट IC वगैरे घेत असेल, IC. पण आता सध्या काय ऑनलाईन असल्यामुळे आपण IC वगैरे घेत नाही. त्याचा काय करतो आपण डायरेक्ट 12 IC ला 12 मार्क जे फेल आहेत त्यांना आपण पास करतो IC मध्ये. त्यामुळे 100% IC चा रिझल्ट काय असतो पासचा असतो. फक्त ह्याचा एक प्रॉब्लेम काय होतो माहिती तुम्हाला, तुम्ही जर फक्त पास झाला असाल यात तुमचे पर्सेंटेज मध्ये प्रॉब्लेम येतो. पर्सेंटेज काय होते कमी होते. जेवढे जास्त मार्क IC असेल तेवढे पर्सेंटेज वाढतात. आता काही स्टुडंटचे 1 मिनिट सरांचा फोन आला. ओके, तर बघा ESC ला किती होते 70 मार्क्स आहेत. 70 मार्क्स किती पाहिजे तुम्हाला 28. तुमच्या ॲक्च्युअलमध्ये एक्झाम घेतलेली 50 मार्क्ससाठी आणि तुम्ही कन्वर्ट किती होतं 28 मार्क्ससाठी. 50 मार्क्स एक्झाम घेऊन ते काय केली ते 70 मध्ये कन्वर्ट केली. ओके, आणि तुम्हाला त्यासाठी काय 28 मार्क्स असेल तर पास आहे. आता तुम्हाला टोटल किती सब्जेक्ट आहेत 5 सब्जेक्ट आहेत. आउट ऑफ 5 सब्जेक्ट सपोज तुम्ही 4 सब्जेक्टला अबाउट 28 आहे, 28 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क आहे आणि एकाला जर 21 असेल तर तुम्हाला काय होतं याच्यामध्ये +7 मार्क्सचं कंडोल भेटतं. ते प्रत्येक सेमला असतं 7 मार्क्सचं कंडोल. बघा मी काय म्हणते, जर 28 मार्क्स असतील अबाउट 28 असेल, टोटल 5 सब्जेक्ट आहेत. आउट ऑफ 5 सब्जेक्ट 4 सब्जेक्टला जर 28 पेक्षा जर जास्त मार्क्स असतील, ओके, आणि एकच सब्जेक्टला तुम्हाला काय पडलेत 21 मार्क पडलेत 21, तर तुम्हाला काय मिळतं 7 मार्काचं कंडोल मिळून हा पण विषय काय होता पास होता तुम्ही पास.
बरं जर तुम्हाला ह्या सब्जेक्टला जर 20 पडले असेल तर तुम्ही काय होतं फेल होता, जर एका मार्कासाठी फेल होऊ शकता. असे झालेत काय स्टुडंट, आम्ही चेक केले ते, तरी काय ऑनलाईनचा इफेक्ट आहे. जर तुम्हाला 1 मार्क जर पडला असता, 21 जर मार्क्स असते 21 तुम्हाला काय मिळतं स्कॉलरशिप मिळेल. हे सॉरी सरांचा फोन स्कॉलरशिप बद्दल असल्यामुळे स्कॉलरशिप राहिल्याच्या तोंडामध्ये तुम्हाला काय होणार याच्यामध्ये तुम्हाला कंडोल मिळेल 21 + 7 म्हणजे काय येणार 28, तुम्ही काय पास होऊन जाईल. पण जर तुम्हाला 20 असेल तर तुम्हाला इथं 8 मार्क्स नाहीत भेटत, आपल्याकडे 7 मार्काचा कंडोल असतो. हे झालं एका कंडिशनसाठी. तर दुसरी कंडिशन काय असते बघा, सपोज तुम्हाला आउट ऑफ 5 मार्क्स म्हणजे 3 मध्ये तुम्ही पास आहे, अबाउट 28 मार्क्स आहेत तुम्हाला, ओके. आणि 4th आणि 5th पेपर आहे, 4th पेपरमध्ये सपोज तुम्हाला 25 आहेत आणि ह्याच्यामध्ये 5th मध्ये पण 25 आहेत, तर तुम्हाला पास होण्यासाठी किती पाहिजे तो +3 म्हणजे 3 काय होतात तुम्हाला स्प्लिट होऊन मार्क्स मिळतात, 3 मार्क्स मिळतात. म्हणजे बघा इथं तुम्हाला काय मिळतं 21 + 7 मार्क्स मिळालेले, पण इथे किती मार्क्स मिळाले 6 मार्क्स मिळाले स्प्लिट होऊन. तुम्हाला एका पेपरला 25 आहेत, दुसऱ्या पेपरला 25 आहेत आणि 3 पेपर तुम्ही पास आहे, तर तुम्हाला काय मिळतं 3 मार्काचं कंडोल मिळतं आणि तुम्हाला 28 मग तुम्ही काय होता पास होता. पण हे जर कंडिशन असं असेल तुम्हाला एकाला 25 आहे आणि एकाला 24 आहेत, तर इथे किती कमी आहेत 3 कमी आहेत, इथे किती कमी आहेत 4, तर तुम्ही ह्याच्यामध्ये असं पास होत नाही. तर या केसमध्ये तुम्ही पास होता, पण या केसमध्ये तुम्ही पास होत नाही, काय होतं फेल होतं याच्यामध्ये. तर आपल्याला ज्यावेळेस स्प्लिट होतं ना त्यावेळेस 6 मार्कानं स्प्लिट होतं आणि ज्यावेळेस एकाच पेपरला असेल तर ते 7 मार्क्स मिळतील. हे लक्षात ठेवा. काय काय स्टुडंट आता मी बघितलेत असे पण स्टुडंट आहेत, एकाचं EM ला 25 आहेत आणि मॅथ्सला 24 आहेत, तर ते एका मार्कासाठी प्रॉब्लेम झालेला, एका मार्कासाठी. आणि जर तुम्हाला तिथं 26 मार्क असते, तर 26 मार्क आणि 24, तर तुम्हाला एकाच 4 मार्काचा आणि एकाच 2 मार्काचा म्हणून तुम्ही पास झाला असता, ओके. पण आता तसं लक्षात ठेवणं कंडोलासाठी आता प्रयत्नच करायचे नाही, आपल्याला डायरेक्ट सगळ्या विषय ऑल क्लिअर 28 अबाउट 28 मार्क्स पडायचे. त्यासाठी काय काय स्टडी करावं लागतं बघा, पण M1 बद्दल डिस्कस करूया. तर पहिला चॅप्टर आपला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन आहे. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन काय करायचं सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनला, फक्त फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवायचे होते फॉर्म्युले. तर तुम्ही एक फॉर्म्युल्याचं पेज लिहून घेतलं आणि साईडला ठेवलं तरी चाललं असतं. तुमच्याकडे नोट्सच कम्प्लीट नसतील, तुम्ही नोट्स अगोदर कलेक्ट करा सगळ्या M1च्या नोट्स. आणि काय करायचं चालू करा आता प्रत्येक ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये जेवढे जेवढे आपण फॉर्म्युले यूज करतोय, अहो तुम्ही नुसते फॉर्म्युले जरी कंप्लीट करत गेले ना, सगळे फॉर्म्युले जरी बघितले आणि साईडला लिहून ठेवले, ते परफेक्टच करा तुम्ही, कारण ते म्हणजे तुम्हाला सापडणार नाहीत. थोडंफार एखाद्या वेळेस प्रॉब्लेम वगैरे आला तर तुम्ही बघू शकता ते, पण तुम्ही नुसते जरी फॉर्म्युले जरी परफेक्ट केले तर त्या तुम्हाला 10 मार्क्स मिळतात ना. 10 मार्काचे एक्झाम्पल त्यावर पडतेच, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचं. असे भरपूर एक्झाम्पल होते डेरिव्हेटिव्हमध्ये, डिफरन्शिएशनमध्ये. असं डेरिव्हेटिव्ह काढायचा होता, त्याचा काय करायचं होतं फॉर्म्युला यूज करायचा होता. मॅक्झिमम एक्झाम्पल होते. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनमध्ये काय सगळं एक 10 पर्यंत का फॉर्म्युले आहेत सगळे नियंत्रण डेरिव्हेटिव्हचे, ते फॉर्म्युले तुम्हाला फक्त यूज करायचे होते. त्यासाठी काय करा, चॅप्टर आणि त्यावरचे फॉर्म्युले की पॉईंट्स सर्व फॉर्म्युले वगैरे लिहून ठेवायचे आणि मेथड्स लिहून ठेवायच्या. त्यानंतर काय होतं एक्सपान्शन, सगळ्यात सोपं एक्सपान्शन मध्ये जेवढे तुम्ही एक्सपान्शन आहेत ना सर्व एक्सपान्शन फॉर्म्युले, e⁻x असेल, tan x, log x वगैरे सर्व एक्सपान्शनचे फॉर्म्युले घ्या ना एका पेजवरती, 1-2 पेज तयार करा नोटबुक वगैरे. ह्याच्यासोबत तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही ऑल म्हणजे जेवढे सांगितलं तुम्ही 10 मार्क्स, मिनिमम 10 मार्क्स, मॅक्झिमम भरपूर मार्क्स मिळतात. आता एक्सपान्शन वरती तर हायस्ट एक्सपान्शन तुम्हाला पडलेले, नाही तर ऑप्शन पण असतो तुम्हाला त्याच्यामध्ये. आता तयार लावा इथून पुढं चॅप्टर, त्याचे सर्व फॉर्म्युले, ज्या चॅप्टरमध्ये जेवढे जेवढे फॉर्म्युले आतापर्यंत यूज झालेत. तुमच्याकडे नोट्स असतील, जर नोट्स नसेल तर तुमच्या मित्राकडून कलेक्ट करून घ्या नोट्स. नोट्स कलेक्ट केले की एक नोटबुक करा किंवा आपले अख्खे पेजेस असेल, ओके. त्याच्यावरती काय करा, पेजेस वरती चॅप्टरचं नाव टाका वरती आणि त्या चॅप्टरमध्ये जेवढे जेवढे आपण फॉर्म्युले यूज केले तेवढे फॉर्म्युले फर्स्ट, त्याच्या खाली परत काय करायचे कोणते कोणते टाईप आहेत. तर सक्सेसिव्ह मध्ये काय पहिलं यंत्र डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. सेकंड काय होतं लिबनिझ रूल यूज करायचा. त्यानंतर काय होतं मीन व्हॅल्यू थेरम. असे 3 पार्ट आहेत, 3 पार्ट लिहून ठेवा. एक्सपान्शन मध्ये एक्सपान्शन सगळे झाले, त्यानंतर सबस्टिट्यूशनचं एक्सपान्शन कसं घेतो आपण, असे वेगळे एक्सपान्शन आपण कसं घेतो, किंवा
तुम्ही त्यानंतर हे फाइंड करता बघा, इनडिटर्मिनेट फॉर्म त्यात कोणते कोणते टाईप आहेत, टाईप कसे ओळखायचे ते शॉर्टमध्ये लिहून ठेवा ना. ते दिसलं की MCQ साठी काय ते दिसलं की समजतं आपलं काय करायचं एक्झॅक्ट, आणि ते सॉल्व्ह करायचं यावरून. प्रॅक्टिस तर तुम्ही कराच, कारण ते झालं पासिंगचा फक्त विचार करूच नका. आता आपल्याला पुढे पण M2 साठी पण M1 ची गरज आहे, M3 साठी पण M1 ची गरज आहे. ते करत करत हे पण करायचं. एक्सपान्शन झालं, त्यानंतर नेक्स्ट काय होतं, मॅट्रिक्स. सगळ्यात सोपा चॅप्टर आणि ज्या सगळ्यात जास्त MCQ पडतात त्याच्यावर ते फक्त 1 पेज रायटअप आहे. एक 1 पेज रायटअप, एक वन म्हणजे पाटपट एक 1 पेज असेल, त्याच्यामध्ये पूर्ण आपण डिटेलमध्ये घेता येतं. नॉर्मल फॉर्म कसा असतो, त्यानंतर इक्लॉन फॉर्म कसा असतो, त्यानंतर कन्सिस्टंट कधी असतं, इनकन्सिस्टंट कधी असतं, ज्याचे पडलेत एक्झाम्पल हो. त्याचे की पॉईंट्स MCQ मध्ये विचारतात, म्हणजे कशावर विचारतात MCQ, त्यातले की पॉईंट्स आहेत ना, ते की पॉईंट्स फक्त फिरून फिरून त्याच्यावरती एक्झाम्पल पडत असतात MCQ मधले. मॅक्झिमम काय होतं माहिती आहे, एका दुसरं एक्झाम्पल पडतं, एक 2-3 एक्झाम्पल पडत असतील, पण मिनिमम काय जे म्हणजे बऱ्यापैकी एक्झाम्पल असतात ना MCQ मधले एक्झाम्पल कशावर असतात माहिती आहे, की पॉईंट्स त्यातलं काय त्याच्यावरती एक्झाम्पल फिरून विचारतात तुम्हाला MCQ मध्ये. म्हणजे तिची प्रॅक्टिस करून ठेवा आणि तुमच्याकडे नोट्स कंप्लीट करून ठेवा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मॅट्रिक्समध्ये असेल तुमचे नॉर्मल फॉर्म, इक्लॉन फॉर्म, कन्सिस्टन्सी. मग कन्सिस्टन्सीचा एक चार्ट तयार करून जर ठेवला ना तुम्ही, फक्त ते चार्ट कन्सिस्टंट कधी असतं, इनकन्सिस्टंट कधी असतं, इनकन्सिस्टंट असेल तर सोल्युशन असतं का नाही, कन्सिस्टंट असेल तर सोल्युशन असतं का, ते सोल्युशन असेल तर कोणत्या टाईपचं असतं, इन्फायनेटली मेनी सोल्युशन असतं का, युनिक सोल्युशन असतं. त्या युनिक सोल्युशनला काय काय अजून आपण ट्रिवियल म्हणतो, नॉन ट्रिवियल म्हणतो, ते सर्व आहे ना. पण ते सर्व तुम्ही चार्ट तयार करून ठेवायचे. हे झालं मॅट्रिक्स. त्यानंतर नेक्स्ट काय होतं, फोर्थ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. त्यामध्ये काय मॅक्झिमम मिनिमा वगैरे होता. मॅक्झिमम मिनिमावरती क्वेश्चन्स पडलेले आहे. ते स्टेशनरी पॉईंट कधी असतो, सॅडल पॉईंट कधी असतो, काय तेच फक्त घ्यायचं आपल्याला. पॉईंट, मेन पॉईंट लिहून ठेवायचं. फिफ्थ मध्ये काय होतं, ऍप्लिकेशन्स ऑफ PDE. किती चॅप्टर आहे टोटल, 5 चॅप्टर तर आहेत फक्त. 5 चॅप्टरमध्ये ह्यातला पण एक पॉईंट उडवला त्यांनी, फक्त एररमध्ये पण तुम्हाला ते एरर वगैरे अप्रॉक्सिमेशन आणि एरर आहे, जॅकोबियन आहे. त्याची फक्त डायरेक्ट एररवरती तर किती सोपे विचारले होते. रिलेटिव्ह एररचं एक्झाम्पल पडलेलं, म्हणजे तुम्ही की पॉईंटमध्ये काढू शकता ते. आता आजपासून तुम्ही तयार लागा. काय करायचं माहिती आहे का, आपलं रेग्युलरचा स्टडी ठेवायचं रोज, आणि जे सब्जेक्ट तुमचा गेलेला आहे त्या सब्जेक्टसाठी रोज 1 तास द्यायचा, त्याचं बघायचं काय काय आहे ते. आतापासून तयारी लागा. पहिल्या चॅप्टरपासून की पॉईंट्स काढा, त्यातले फॉर्म्युले वगैरे, कोणता मेथड यूज करतं हे लिहून ठेवा शॉर्टमध्ये, तुम्हाला एक्झामच्या वेळेस उपयोग येईल त्याच. आपण चॅप्टर स्टार्ट करूया. चॅप्टर फर्स्ट, ऍक्च्युअली चॅप्टर थर्ड आहे मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स मध्ये काय करतो आपण, रँक काढतो. तर रँक काढायचे 2 मेथड आहेत. एक मेथड, फर्स्ट मेथड कोणते, नॉर्मल फॉर्म, आणि सेकंड कोणते, इक्लॉन फॉर्म आहे. ओके, 2 वेगवेगळे मेथड, नॉर्मल फॉर्म आणि दुसरी काय होते, इक्लॉन फॉर्म. अजून इम्पॉर्टंट एक राहिला डिस्कशन करायचा.
बॅकलॉगमुळे पुढे प्रॉब्लेम येतो का? काय क्वेश्चन म्हणजे आता विचारण्याच्या अगोदर पण काही स्टुडंटनी विचारलं होतं मला की बॅकलॉगमुळे प्रॉब्लेम येतो का? तर बॅकलॉगमुळे कोणताही प्रॉब्लेम येत नाही फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत. जे प्रॉब्लेम आला तुम्ही थर्ड इयर आणि फोर्थ इयरला तुमचे जर बॅकलॉग असतील तर प्रॉब्लेम येतो. पण फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये जर बॅकलॉग असेल तर त्याचा काही इफेक्ट होत नाही. तुमचं जे मेन जे असेल ना म्हणजे तुमचे जे काय म्हणतो आपण इंटरव्ह्यूसाठी जर गरजेचं असेल तर ते काय असेल SGPA म्हणून असतं. SGPA त्याचं पुढे जाऊन सेकंड सेम झाले की CGPA म्हणून येतो. तर हा CGPA महत्वाचा आहे. CGPA म्हणजेच काय असं माहिती आहे का? तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये तुमचं म्हणजे परफॉर्मन्स किती पर्सेंट आहे त्या 10ला हे केलं असतं डिवाइड केलं असतं. 10 ह्याच्यावरती 10 पॉईंट दिले असतात, 10 पॉईंटवरती ते डिवाइड केलं असतं. आपण 10 पॉईंटर म्हणतो बघा. तर ते 10 पॉईंट तुम्हाला डिवाइड केले असतात प्रत्येक सब्जेक्ट वाईज. जर प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला कसं असतं ISC आणि प्लस दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे म्हणजे ISC आणि तुमची ESE तर दोन्ही मिळून किती व्हायला पाहिजे? 101 व्हायला पाहिजे. 100 1 मिनिट प्लस 25 तिन्हीचे जे तुमचे आहेत मार्क्स आहेत ते मिळून किती व्हायला पाहिजे? 101 व्हायला पाहिजे. 101च्या वरती. 101च्या वरती जर तुम्ही गेला असेल तर तुम्हाला काय मिळतं? तर 10 पॉईंट मिळतं. 10 पॉईंटर त्या म्हणजे सब्जेक्टमध्ये 10 मिळाले तर ते तुम्हाला पॉईंटर वगैरे दिसते बघा SGPA तर तो इम्पॉर्टंट आहे. तो इम्प्रूव्ह करायचा. जर तुमचा सब्जेक्ट गेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण तो इम्प्रूव्ह करा. म्हणजे काय म्हणतात तुम्ही काय काय सब्जेक्ट तुम्हाला आता फिजिक्सला कुठे 70 पैकी तुम्हाला 69 पडते आणि तुम्ही इकडे मॅथ्सला तुम्हाला 28 असतील तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये. तर हे कम्प्लीट करा. म्हणजे आता झाले ते जाऊ दे, सोडून द्या विषय, पण सर्व विषयाला या म्हणजे अशा आसपास मार्क्स पाहिजेत. जेवढा तुमचा हा सुधारेल ना CGPA तो इम्पॉर्टंट आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी वगैरे. ओके. आणि फर्स्ट इयर सेकंड इयरला जरी सब्जेक्ट गेले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त थर्ड इयर आणि फोर्थ तिथून पुढं तुमचा प्रोजेक्ट महत्वाचं काय असतं त्याच्यामध्ये? प्रोजेक्ट कसा जातो तुमचा? प्रोजेक्ट तुम्ही कसं देताय त्याच्यावरची वाय कशी देताय ह्याच्यावरती तुमचं जे पुढचं जे भवितव्य आहे ते डिपेंड असतं. फोर्थ इयरला तुमचा हा प्रोजेक्ट असतो प्लस इम्पॉर्टंट काय म्हणतात की ॲप्टिट्यूड टेस्ट. हे फी आहे बघा. कारण प्रत्येक जी कंपनी आहे ना इंटरव्ह्यूच्या अगोदर तुम्हाला ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू होणार असतो ना त्याच्या तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ना हे तुम्ही पास व्हायला पाहिजे बा, तरच ते ॲप्टिट्यूड टेस्ट महत्वाचे असते तुम्हाला जॉबसाठी वगैरे. आणि ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय? टोटल तुम्हाला मॅथ्स म्हणजे मॅथ्स असेल. आता मॅथ्समध्ये तुम्हाला M1 M2 M3 हे तिन्ही लागतात. तर तुमचं जे कोर सब्जेक्ट असेल, कोर सब्जेक्ट म्हणजे कसे तुम्ही सपोज तुम्ही मेकॅनिकल असेल तर टॉम वगैरे असेल ते मेन. तर सिव्हिलला पण काय तुमचे सब्जेक्ट असतात सेम असतात. कॉम्प्युटरमध्ये काय असतात लँग्वेज असतात. इलेक्ट्रिकलमध्ये पण तुमचे काय जे असेल ते मेन सब्जेक्ट ते प्लस मॅथ्स आणि प्लस इंग्लिश असतं अजून ते पण ॲड असेल, ते महत्वाचं आहे. आता तुम्ही कसं असं म्हणजे तुम्ही पास झाल्यानंतर एक प्रश्न आहे. ओके, बॅकचे सब्जेक्ट निघाल्यावर परत न्यू मार्क लिस्टवरती स्टेटस चेंज. त्याच्यावरती स्टेटस चेंज होऊन येतो, पास म्हणून येतो. फक्त काय असं माहिती आहे का, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही सब्जेक्ट पास सपोज 1 2 3 सब्जेक्ट आहेत तुम्ही आता हे फेल झाला तुम्हाला 21 मार्क आहेत. इथं सपोज तुम्हाला 48 आहेत, इथं 60 आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही पास होऊन दुसरं तुम्हाला मार्क लिस्ट येतं ना तर त्या मार्क लिस्टवर कसं असतं बघा, म्हणजे आता सध्या तर आहे प्रोसेस, मग नंतर काय चेंज झाले काय माहीत नाही. तिथे तुम्ही इथं पी येतं फक्त पी, इथं काय येतं पी. आणि तिसऱ्या पेपरात तुम्हाला 28, तुम्ही 28 किती पडले तेवढे. पी म्हणजे काय असतं? प्रिव्हियस पास असतं ते, प्रिव्हियस पास असं मार्क लिस्ट येतं. पर्सेंटेजमध्ये चेंज होतं. मार्क वाढले की पर्सेंटेजमध्ये पण चेंज होतं. पर्सेंटेज पण वाढतात. आणि तुम्ही आता एवढा विचार करू ना ह्याचा वगैरे काय महत्वाचं काय, आपला सब्जेक्ट क्लिअर करायचा. आता पुढल्या सेमला बॅकला कोणत्याही ठेवायचं नाही आणि याचा काही इफेक्ट होत नाही, एवढं लक्षात ठेवा. डिप्रेशनमध्ये जाऊ नका, स्टडी करा. अजून एकदा आपल्याला चान्स आहे. काय स्टुडंट 4 4 5 5 वेळा मॅथ्स काढतात.
थोडा प्रयत्नात निघतो तो नंतर, पण आपल्याला थोडा वेळ घ्यायचा नाही, ऑनलाईन मध्येच पास व्हायचं. तर पुढल्या सेमला 100% पास झालं पाहिजे, M1 M2 दोन्ही निघले पाहिजेत. काय करायचं तुम्हाला सांगितलं मी, 5 चॅप्टर घ्या, 5 चॅप्टरवरचे जेवढे जेवढे महत्त्वाचे की पॉईंट्स आहेत तेवढे सगळे की पॉईंट्स लिहून ठेवा, सर्व ते जवळ ठेवायचे एक्झामच्या वेळेस वगैरे. हॅलो सर. हा बोला की. सर आता एक्झाम कधी असणार, आता बॅकलॉगची एक्झाम? आता बॅकलॉगची एक्झाम कशी असते बघा, तुम्हाला आता आधी अगोदर कसं व्हायचं, सेम फर्स्ट पेपर स्टार्ट होणार, सेम फर्स्ट थर्ड फिफ्थ असं असायचं, आणि त्यानंतर परत सेकंड फोर्थ आणि सिक्स्थ काय 8 वगैरे असे एक्झाम असतात. मग ह्याच्यानुसार ते चालू राहतं, फर्स्ट सेम चालू होते, थर्ड सेम परत असं चालू होते. आता मग काय काय वेळेस काय होते, सेकंड सेम आधी चालू होते, फर्स्ट सेम नंतर होते. म्हणजे आता ऑनलाईनमध्ये काय प्रॉब्लेम व्हायला लागला माहिती आहे का, ऑनलाईनमध्ये सकाळी फर्स्ट सेम असते आणि संध्याकाळी सेकंड सेम असते, असं पण काय काय वेळेस यायला लागलेत. आता डिपेंड आहे त्याने कसं घेते त्याच्यावरती. ओके सर. सर आता सेकंड, आता बॅकलॉगची एक्झाम ऑनलाईन असणार का ऑफलाईन असणार? ऑनलाईनच असणार. ओके सर. कारण आपल्याला अजून ही चालले नाहीत ना, तसे मेल चालले नाहीत की ऑफलाईन कॉलेज स्टार्ट करणं, अजून 2-3 महिने तर पॉसिबलच नाही. ओके सर. ते सप्टेंबरमध्ये काय म्हणलं, सप्टेंबरमध्ये आपलं न्यू इयर चालू करणार आहेत ना, मग तुमचं जे पुढचं जे असणार आहे सेकंड इयर सप्टेंबरमध्ये चालू करायचं म्हणतात. त्यामुळे ऑगस्टपर्यंत तर काय सगळं कव्हर व्हायला, परत तुमचं लेक्चर भरायला आणि परत ऑफलाईनच्या हे व्हायला चान्सेसच नाहीत. त्यामुळे 99% ऑनलाईनच होणार आहेत. ओके सर. येस सर. चालतं. तयारी करून ठेवा आतापासूनच. काय तयारी महत्त्वाचं, चॅप्टर आणि त्यावरचे की पॉईंट्स हे इम्पॉर्टंट आहेत बघा. तुम्हाला MCQ मध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. प्लस तुमचं जे हे असेल कुंभोजकरचं बुक आणि त्या बुकच्या पाठीमागचे सगळे जेवढे MCQ आहेत ना त्यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे. येस सर. आणि ते रेफर करायचे, इझिली पास होत आहे. तुम्ही सिनियरचे वगैरे चर्चाच केलेली दिसत नाही तुम्ही पेपरच्या वगैरे, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला. ठीक आहे, आता इथून पुढे ट्राय करा, काय प्रॉब्लेम येत नाही आहे. मॅथ्सचा डबल स्टडी होईल. फक्त एक करा की तुम्ही ज्यावेळेस रोजच्या रोज काय करताय तुम्ही, म्हणजे सेकंड सेमला वेळ द्या भरपूर, पण त्यातनं 1 तास रोज ना बॅकलॉग जे पेपर आहेत त्यांना द्या. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया नॉर्मल फॉर्म. तर नॉर्मल फॉर्म कसं सॉल्व्ह करायचं असतं बघा, त्यासाठी पण एक ट्रिक आहे, ते ट्रिक यूज करायची. द पोझिशन काय असतात, A11 A12 A13, त्यापुढे काय असतात A14 वगैरे असेल. घेऊ आपण A14 A14 अँड सो ऑन. त्यानंतर नेक्स्ट A21 A22 A23 A24 अँड सो ऑन. A31 A32 A33 A34 अँड सो ऑन. ते खाली असेल अँड सो ऑन अँड सो ऑन असेल अँड सो ऑन अँड सो ऑन. ओके, आता नॉर्मल फॉर्म रँक काढताना नॉर्मल फॉर्मचा आपण काय करतो बघा, कन्वर्ट गिवन मॅट्रिक्स इन आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असेल, 1 0 0 0 0 1 सॉरी 0 1 0 0 0 1. या फॉर्ममध्ये आपण काय करतो, मॅट्रिक्स कन्वर्ट करतो. गिवन मॅट्रिक्स कन्वर्ट इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो तर आहे, डायगोनल एलिमेंट्स काय असतात 1 1 1 1 असतात, हे आपल्याला आणायचे असतात. हे जर असं आले असेल, जेवढे असतील आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यामध्ये बघा किती रोज चेक करायचे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. सपोज 1 2 3 म्हणजे जर 3 असतील 3/3 तर याची रँक किती असणार आहे, 3 असणार आहे. सपोज तुम्हाला इथे 0 आलंय, इथे काय आलं 0 आलंय. ओके, जर इथे 0 आला असेल तर याची रँक किती होणार, 2/2 होते. परत हे 0 असेल तर फक्त किती राहतं, एकच रो राहतोय ना, म्हणजे रँक काय असेल 1/1 म्हणजे 1 असेल रँक. इथं 1 आला असेल तर रँक 2, इथं 1 असेल तर रँक 2, इथं 1 असेल तर रँक 3.
सिंपल. रोज चेक करायचं त्या म्हणजे आयडेंटिटी कन्वर्ट झाल्यानंतर रोज चेक करायचं किती रो मध्ये 1 2 3 तिन्हीमध्ये 1 1 1 आहे म्हणजे रँक 3 असेल. 2 मध्ये असेल तर किती असेल रँक 2 असेल. एकात असेल तर रँक किती असणार आहे 1. ओके. आता जे गिवन मॅट्रिक्स आहे आपल्याला कन्वर्ट करायचं. कन्वर्ट इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. हाऊ टू कन्वर्ट इट? जस्ट यू यूज द सिंपल स्टेप्स. आणि ते स्टेप्स लक्षात ठेवा व्यवस्थित काय करायचं बा. आता हा मॅट्रिक्स बघायचा आणि हा पण मॅट्रिक्स बघायचा आणि दोन्ही काय करायला लागतं बघायचं बा. तुम्ही जर दोन्ही मॅट्रिक्स बघितलं नाही दोन्ही तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला इथं 1 पाहिजे ना, इथं 1 पाहिजे. मग आता काय करायचं फर्स्ट इथं घ्यायचं. मग फर्स्ट स्टेप मेक A11 इज इक्वल टू 1. मेक A11 इज इक्वल टू 1. कळलं? फक्त जिथं काय असेल त्यासाठी मग तुम्ही ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, डिव्हिजन करा, मल्टिप्लिकेशन करा, कोणताही रूल यूज करा, काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय आलं पाहिलं 1. सपोज तुमच्याकडे इथं 2 आहे आणि ते खाली जर 1 असेल तर या 2 मधनं 1 मायनस करा. तुमच्याकडे इथं 3 आहे इथं 2 आहे 3 मधनं हा 2 वजा करा. ओके. त्यासाठी R1 R2 R3 C1 C2 C3 चे फॉर्म्युला यूज करायचे. ते राहिलं आपलं द्यायचं. हा काय असेल R1, हा काय असेल R2, हा काय असेल R3, हा काय असेल C1 C2 C3, काय असेल C4. म्हणजे काय करायचं आपल्याला गिवन मॅट्रिक्स कन्वर्ट इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा. मग A11 घेतला आपण. A11 च्या ठिकाणी काय करायचं 1. मग ते काय तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सपोज इथं तुमच्याकडे 1 आहे आणि इथं काय तुमच्याकडे 2 आहे तर याला वरती घ्या आणि त्याला खाली घ्या. सिंपल झालं. रो चेंज करा, रो अल्टरनेट करा, इंटरचेंज करा. A11 इज इक्वल काय असणार आहे 1. म्हणजे तुम्ही कसंही आणू शकता. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय यूज करा. ओके. आता त्यानंतर काय करायचं बघा. सेकंड by using row transformation. फर्स्ट काय करायचं by using row transformation make this to any number असेल ते काय करायचं 0 करायचं by using only row transformation. by using only row transformation म्हणजे काय बघा तुम्ही हे 1 जर चेक केलं या 1 च्या खाली काय दिसते हे 0 0 दिसतात ना दोन्ही. ह्याच्यावर लक्ष ठेवायचं काय करायचं ते समजतं तुम्हाला. तर तिथं 0 0 आहेत ना मग आपलं इथं पण 0 करायचं आणि इथं पण 0 करायचं. ज्या खाली असेल ते पण 0 करत जायचं. बस सेकंड स्टेप काय असणार आहे मेक A21, A31, A41 and so on is equal to 0 by using row transformation. A21 A31 हेच मी काय करायचं आणि याच्यामध्ये सिक्वेन्स चेंज करायचं नाही. मला हायस्ट सिक्वेन्स ठेवायचा. make A11 is equal to 1 by using this we have to make A21 A31 A41 A51 as and so on is equal to 0 by using only row transformations. त्यानंतर नेक्स्ट थर्ड असेल तर थर्ड स्टेप काय करायची बा make A12 A13 A14 and so on is equal to 0 by using column transformation. ओके एकदा बघा कसं आहे ते
मग काय करायचं, मेक a11 a12 a13 a14 अँड सो ऑन इज इक्वल टू 0 बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता इथं आपण 1 घेतलं आहे, 1 आणलं आपण. ओके, ह्या 1 नंतर काय केलं, हे 2 0 आणले, हा 1 आणला, त्या 1 नंतर हे 2 0, परत ह्या 1 नंतर हे दोन्ही 0. हे प्रोसेस करायची प्रत्येक वेळेस. सेम परत इथं झालं, सेम अगेन प्रोसेस. परत जी प्रोसेस तुम्ही वरती यूज केले तेच इथे इज इक्वल काय पाहिजे 1, परत हे काय करायचं 0, परत हे 0. त्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन, त्याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्या इज इक्वल टू 0, ह्याच्या इज इक्वल काय असतं 0 आणायचं. मेक a11 इज इक्वल टू 1, इथं 1 आणलं, ह्याचा यूज करून ह्या 2 ठिकाणी 0, परत ह्याचा यूज करून ह्या 3 ठिकाणी काय 3 4 कोणती असू द्या तेवढं काय करायचं 0 करायचं बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही यूज करावं लागतात. हा दोन्ही यूज केल्यानंतरच तुम्हाला ते रँक लवकरात लवकर काढता येते, नाहीतर काढता येत नाही. तुम्ही फक्त रोज ट्रान्सफॉर्मेशन जर यूज करत बसला बारासारखं तर तुम्हाला ते आन्सर मिळणारच नाही लवकर. हे समजलं, याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारू शकता. काय अडचण असेल तर आपण एक्झाम्पल घेऊ याच्यावरती. Recording in progress. एक्झाम्पल घेऊया आपण याच्यावरती. फाइंड द rank of matrix. Rank of matrix. Now A is equal to matrix है 1 2 3 4 5 6 7 8 9. काय करायचं, आपली पहिली स्टेप काय होते, मेक a11 इज इक्वल टू 1. तर ऑलरेडी a11 इज इक्वल टू 1 आहे. ओके, हे झाले फर्स्ट स्टेप तर कंप्लीट झाले आपले. काय करायचं आपलं सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, a21 a31 इज इक्वल टू 0 करायचं. बघा a21 a31 इज इक्वल टू 0 करायचं आहे. म्हणजे आपले हे दोन एलिमेंट काय करायचे 0 करायचे बाय युजिंग ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. तर कसं करता येईल बा, हा इथं 4 आहे तुमच्याकडे, म्हणजे काय बघा तुमचा r2 इज इक्वल टू 4 आहे, r1 इज इक्वल टू काय 1 आहे. तर आपल्याला हे दोन्ही 0 करायचे. कसे 0 करता येईल, 4 मायनस 4 केलं तर 0 येतील ना. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, r2 मायनस r1. तर r1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं मायनस आहे तो काय येणार आहे, r1 ची व्हॅल्यू काय 1 आहे. तर r1 ला कितीने मल्टिप्लाय केलं हीच व्हॅल्यू येणार आहे, कारण ही व्हॅल्यू आली तर 0 होईल ना. म्हणजे काय करावं लागेल बघा, r2 मायनस 4 r1.
R2 minus 4 R1. इथे काय नेक्स्ट R3 ची व्हॅल्यू किती हो 7 आहे. आपल्याला यूज करायचा कशाचा -R1 ची व्हॅल्यू किती 1 आहे. मग आता हे दोन्ही आपल्याला 0 आणायचे. कसे 0 आणता येईल, याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा 0 येईल 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना. म्हणजे काय आलं बघा R3 minus 7 R1. R3 minus 7 R1. करा प्रोसेस. 1 2 3 as it is. 4 minus 4 0. R2 minus 4 R1. R2 ची व्हॅल्यू 4 आहे, मायनस याला 4 ने मल्टिप्लाय केलं 0 झालं. आता हे पण 0 येतच असतं 100%. आता आपलं हे सॉल्व्ह करायचं बघ किती आहे 5 आहे. मायनस 4 इंटू R1. 4 इंटू R1 म्हणजे काय असेल 4 इन ब्रॅकेट R1 ची व्हॅल्यू किती आहे 2. करा 5 मायनस 4 इंटू 2 8 इज इक्वल टू -3 इज इक्वल टू -3. नेक्स्ट 6 आहे. 6 minus 3 4 in bracket 3 6 minus 12 is equal to -6. आता इथे नेक्स्ट क्या 8 मायनस किती ने मल्टिप्लाय करणार सेकंड R3 minus 7 R1. 7 R1 ची व्हॅल्यू किती 2 आहे. 8 minus 14 is equal क्या है -6. नेक्स्ट क्या 9 minus 7 in bracket 3 21. 9 minus 21 क्या थे 12 -12 क्या येणार -12. नेक्स्ट आता झालं पहिली स्टेप झाली आपली बघा बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आपण हे पण 0 केलं. आता आपल्याला काय करायचं आहे बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे तिन्ही एलिमेंट काय करायचे 0 करायचे. हे तिन्ही एलिमेंट काय करायचे 0. ओके तर कसे करणार बघा ते तीन एलिमेंट 0. आता त्याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं. करा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज बघा कसं येणार इथं आपले 2 आणि 3 0 करायचे. कसं 0 करता येईल C2 मायनस आता इथं 2 व्हॅल्यू ह्याला 1 ला कशाला मल्टिप्लाय करावं लागेल 2 न करावं लागेल ना. त्यामुळे 2 minus 2 काय ते 2 येते म्हणजे C2 minus 2 C1. सो सेम C3 minus 3 C1 इक्विव्हॅलन्स 2 1 2 सॉरी इथं काय ना 0 येणार इथे काय ते 0 आणि आता खाली काही चेंज होणार नाही कारण हे एलिमेंट 0 0 आहेत ना त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. हे 0 आहे असं इथं -3 इथं -6 -6 -12. आता काय करा अगोदर सिम्प्लिफाय करा मग पुढचं आपण हे करू कारण आपल्याला इथं 1 करायचं आहे 1 मायनस त्याच्या ठिकाणी काय करायचं आता 1. हे झालं पहिली स्टेप कंप्लीट झाली आपले. इथं इज इक्वल टू 1 आणलं हे 0 घेतलं इथं इज इक्वल टू 1 यूज करून माझा हे 0 केलं. आता आपल्याला परत सेम प्रोसिजर कसे करायचे यासाठी करायचे A22 साठी या दोनसाठी झाले ओके नो प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचे ह्यासाठी यूज करायचे A22 साठी. आता इथं आपल्याला 1 आणायचं आहे. 1 कसं आणायचं बघा बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन कोणते ट्रान्सफॉर्मेशन यूज करा आणि आणा. आता इथं -3 आहे इथं -6 आहे इथं -3 इथं -6 आहे. इकडे तिकडे चेक करायचं कोणतेही तुम्ही चेक केलं तर सेम देत आहे. मग काय करायला मायनस इथं 1 आणण्यासाठी काय करावं लागेल -3 ने डिवाइड करावं लागेल आणि इथं -6 ला इथं -6 -12 आहे. मग इथं पण तुम्हाला सिम्प्लिफाय केलं की सोपं जाईल. त्यासाठी काय करा R2 वरती अप्लाय करा. काय अप्लाय करायचं -1/-3 इंटू
R2 आणि R3 वर पण अप्लाय करा. R3 वरती काय अप्लाय करायचं आहे, -1/6 इंटू R3 करा यूज. 1 0 0 ह्याचं 0 इथं काय येणार, -3/-3 1 -6/2 -3 काय ते 2 सर 0. हां ट्वाइस R2 प्लस R3 होत नाही का? ट्वाइस R2 प्लस R3 प्लस R3 काय गरज नाही ना, असे ते कॉम्प्लिकेटेड झालं भरपूर. बर. ज्यावेळेस मी सिंपल भाग जातो ना त्यावेळेस तीच मेथड यूज करायची, असं नका करत जाऊ. आन्सर येईल शकतं, काय प्रॉब्लेम नाही. येस सर. आणि काय करा माहिती आहे का, डायरेक्ट स्टेप यात वापरायचा आहे ना ह्या नॉर्मल फॉर्म मध्ये. काय होतं माहिती आहे का, मग ते आपण वेगळे एक्झाम्पल असतात त्याला पण हीच मेथड अप्लाय करायला बघतो, त्यामुळे आपला टाइम वेस्ट होतो. त्यामुळे स्टेप सोडून जायचं नाही, सरळ स्टेप आपण आता हे पाठीमागे बघितलं ना स्टेप, हे स्टेप करत जायचं बा. या स्टेपच्या व्यतिरिक्त जर आपल्याला वाटलं बा हा इथं स्टेप लगेच सॉल्व्ह होते आन्सर, तरीचा प्रयत्न करू नका. मग तसं काय होतं, जर तुम्हाला सवय जर लागत गेली ना म्हणजे शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल, तर त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती, त्यानंतर मग तुम्हाला एखादं एक्झाम्पल अवघड असेल ना तर तुम्ही ती सिंपल मेथड यात बसते का बघत जाता, त्यामुळे तुमचा वेळ जातोय. तसं न करता डायरेक्ट हाय स्टेप यूज करत जावा, पटापट आन्सर येते, काय प्रॉब्लेम येत नाही. ते पहिले एक्झाम्पल असल्यामुळे थोडासा आपला वेळ लागतो. झाला इथं 1 2 आला, इथं 1 2 येतं, डायरेक्ट सबट्रॅक्शन केलं तरी आपल्याला आन्सर मिळून जातं. की 1 0 0 0 1 2 इथं काय तर 1 तर 2 अगेन. आता झालं इथं 1 तयार झालं. आता 1 चा यूज करून हे एलिमेंट काय करायचं, आपल्याला हा 0 करायचा आहे. कसं 0 करता येईल, R3 - R2 मग इक्विव्हॅलन्स 2 1 0 0 0 1 2 0. आता 1 - 1 काय येतं 0, 2 - 2 काय येतं 0 येतं. आता फक्त काय राहिलं, हे 2 राहिलं, तर हे 2 0 कसं करणार, आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केला, परत कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. C3 - 2C2 त्यानंतर 2 आहे इथं 1 आहे, याला 1 ला 2 न मल्टिप्लाय करा, C3 - 2C2 इक्विव्हॅलन्स 2 1 0 0 0 1 0. आता 2 च्या जागेला 0 येते, हा 0 0 0. काय आलं, A इज इक्वल टू रँक ऑफ A इज इक्वल टू किती वेळा, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 2/2 याचा ना, म्हणजे काय येणार I2. देअरफॉर रँक किती येणार, रँक इज इक्वल टू रँक ऑफ A इज इक्वल टू 2, म्हणजे रँक किती आली 2 आली. सिंपल मेथड जी आहे ना मेथड ती यूज करत जा, म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला लवकर सॉल्व्ह होतं. तर नेक्स्ट बघा, -8 0 -8 आहे, 1 3 - 1 1 3 - 1 3 2 - 3 3 2 - 3 6 2 4 6 2 4. आता पहिली स्टेप आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी 1 आणायचं,
मेक A11 इज इक्वल टू 1 फर्स्ट. इथं आपल्याला काय करायचं 1 आणायचं. कसं आणता येईल बघा, 2 मेथड आहे, 2 3 मेथड असतात. आता इथं C1 C2 C1 आणि C2 आहे, इथं 1 आहे, इथं काय 8 आहे. एकमेकाला ट्रान्सफर करा, ती पण मेथड आहे. नसेल तर C1 ला तुम्ही 8 न डिवाइड केलं ते पण चालेल. कोणती यूज करू शकता आपण, कोणती यूज करूया? इंटरचेंज. इंटरचेंज करू. ओके, C1 इंटरचेंज टू C2. 1 3 minus 1, 8 0 minus 8, 3 2 minus 3, 6 2 4. आता नेक्स्ट इथं 1 झालं, 1 झालं काय करायचं आपल्याला, हे 0 करायचे खालचे, हे टर्म 0 करायचे. कसे 0 करता येईल? बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. Thrice R1. R2 minus thrice R1. R2 minus thrice R1. आणि नेक्स्ट काय असेल, R3 plus R1. प्लस R1. -1 आहे, +1 ऍड केलं की 0 होऊन जाईल. इक्विव्हॅलन्स फक्त पण तिथं नसतो अप्लाय करायचं बरं, प्रत्येक टर्मला अप्लाय करायचा. हा तर फर्स्ट वरती आपण काय अप्लाय करत नाही, ॲज इट इज ठेवा. ते काय 0, इथं काय येते 0. ओके, बघा 8 0. आता इथे अप्लाय करत जावं आपल्याला. काय ना बघा 0 -3 × 8, 0 - 3 इन ब्रॅकेट 8 म्हणजे -24. -24. आता नेक्स्ट -8 प्लस R1. तर -8 आहे प्लस 8 काय ते 0. हे टर्म काय आली 0. नेक्स्ट 2 -3 × 3, 2 -3 इन ब्रॅकेट 3 म्हणजे 6 - 2 काय ते -4. हा आला -4. नेक्स्ट R3. आता 3 -3 + 3 इज इक्वल काय ते 0. हे टर्म काय आली 0. लास्ट आता 2 -3 इन ब्रॅकेट 6, 3 7 काय ते 18 - 2 -16. R3 4 प्लस R1 काय तर 10 झाले. फर्स्ट टाइम आपण यूज केला मेक A11 इज इक्वल टू 1. हॅलो सर. हा बोला. सर ते -7 येते याचं. कोणतो? R23 मध्ये. हा तिथे येस. मग 2 म्हणजे काय, R2 - R3 आहे ना, इथे 2 आहे. मायनस इन ब्रॅकेट 3 इन ब्रॅकेट -3. हो सॉरी, -7 येते. करेक्ट. मी 3 + 3 6 घेतलं वाटतं. -7 करेक्ट. बरं लवकर सांगितलं तर एक्झाम्पल परत आपलं सॉल्व्ह करत बसावं लागलं असतं. ओके, आता हे झालं फर्स्ट स्टेप. बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन आपण हे 2 एलिमेंट 0 केले. आता नेक्स्ट बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे तिने आपल्याला काय करायचं 0 करायचे. तर काय करावं लागेल, C2 - 8 C1 त्याची व्हॅल्यू ते हायची घ्यायची. त्यानंतर C3 - 3 C1, C4 - 6 C1 इक्विव्हॅलन्स टू काय ते 1 0 0 0. नेक्स्ट 0 0 -24 -7 -16 0 0 10. Make A11 is equal to 1 by using this रो ट्रान्सफॉर्मेशन. आपण हे 0 केलं. बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे 0 केलं. तर झालं तर प्रोसेस संपली. द सेम प्रोसेस परत इथं अप्लाय करायची. सेम इथं काय पाहिजे 1 1, इथं 1 हे 0, परत हे 0, इथं 1 हे 0 हे 0 असं यूज करायचं. फर्स्ट खाली जायचा, फर्स्ट स्टेप खाली, परत सेकंड वर राईटला जायचं. परत ही फर्स्ट स्टेप असेल, सेकंड स्टेप म्हणजे फर्स्ट रो ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. -24 आहे, काय करणार बघा, C2 वरती अप्लाय करायचं. काय C2 वरती अप्लाय करायचं, 1/-24 × C2 इक्विव्हॅलन्स टू 1 0 0
एक मिनिट ब्लॅक येतो. 1 0 0 0 0 इथं काय येणार आहे 1 येणार आहे. बाकी कुठे अप्लाय होत नाही ते ॲज इट इज राहील. 0 0 0 10. आता 1 झालं की 1च्या खालचे एलिमेंट आपल्याला काय करायचे 0 करायचे पण इथं खाली एलिमेंटच नाही त्यामुळे काय राहील हायचं ठेवा. आता परत काय करा इकडे जावा तर -7 आणि -16 आपल्याला 0 करायचं आहे. कसं 0 करता येईल C3 + 7 C2 C3 + 7 C2 याला 7 न मल्टिप्लाय करा दोन्हीचे ॲडिशन करा. C4 + 16 C2 करा अप्लाय. इक्विव्हॅलन्स आहे इक्विव्हॅलन्स 1 0 0 0 0 1 इथे काय हे 0 येणार हे 0 येणार 0 0 0 आता 10 आहे. आता आपल्याला काय करायचं हे टर्म इथं आता 1 इथं 1 आणायचं पण इथं 1 नाही. ठीक आहे हे सॉल्व करा. मग इथं राहिलेलं याला 1 आणण्यासाठी काय करावं लागेल R3 वरती अप्लाय करावं लागेल. काय R3 वरती अप्लाय करायचं आहे 1/10 R3 करा अप्लाय. 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0 1 त्याला ट्रान्सफर करा. बरं काय करायचं ट्रान्सफर करायचं C3 C4 इक्विव्हॅलन्स टू 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 हां किती द्यायचं A इज इक्वल काय तो I3 1 2 3 I3 therefore rank of A is equal काय तर 3 ठीक आहे फायनल आन्सर. अटेंडन्स टाका चॅट बॉक्स मध्ये तुमच्या सर्वांची कारण हे विदाउट रोल नंबर पण काय जण आहे. आणि तुम्हाला बुकलेट वगैरे दिले त्यातले एक्झाम्पल वगैरे सॉल्व करा प्रॅक्टिससाठी. अटेंडन्स हे करा चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स टाका तुमच्या प्रत्येकाची. सर्वांनी अटेंडन्स टाकली का चेक करा एकदा. डबल टाक मग एकदा टाक. अटेंडन्स टाकली असेल तर लिहू करा काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचं टाईप घेऊया म्हणजे एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करा. अजून काय अडचणी वगैरे येत असेल तर विचारा नेक्स्ट लेक्चरला. जिने अटेंडन्स टाकलेले तिने लेप होऊ शकता काय प्रॉब्लेम नाही. हॅलो सर. हा बोला. व्हिडिओ लेक्चर काय म्हणताय रेकॉर्डिंग करतोय आपण. हा करतोय की हा ते जे तुम्हाला लिंक शेअर करतो लिंक शेअर करतो. हे व्हिडिओ अपलोड करून ह्याची लिंक तुम्हाला ते दिलं जाईल हे शीट त्याच्यामध्ये ह्याची लिंक टाकली जाते लेक्चर. अजून तुम्हाला ते लिंक नाही प्रोव्हाइड केली वाटतं ना. जसं आपली टीचिंग डायरी होती ना तसं सेम तसंच असेल याचं पण तुम्हाला ते दिले जाईल उद्या देतील आय थिंक टेलिग्राम चॅनलवर. असणार आहे काय आलं याची एक्झाम कधी असणार आहे तुमचे सेम सेकंड जे असेल ना त्याच्या अगोदर असतील किंवा त्यांच्या बरोबर चालू होते. म्हणजे आज सेम फर्स्टचा एक पेपर असेल उद्या सेम सेकंडचा असेल असं असतं अल्टरनेटमध्ये किंवा एका दिवशी पण येऊ शकतात पण त्या पिरियडमध्ये असतील एक्झाम्स M1 M2 दोन्हीच्या मिळून असतील फर्स्ट सेम सेकंड सेम. आणि आय थिंक हे ऑगस्ट जून जुलै ऑगस्टमध्ये असतील बघा ऑगस्टमध्ये एक्झाम. आणि सेकंड सेमचे पण ऑगस्ट मध्येच का
हा त्याच बरोबर असतात दोन्ही. माग पुढे नसतं ते काय महिना वगैरे गॅप नसतो असं. 1-2 दिवसाचा गॅप असतो त्यामुळे चालू होतं त्यावेळेसच पेपर हे पण. अजून काय डाऊट आहेत का? स्टॉप करूया आपण.